नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. वटपौर्णिमेच्या सर्व मित्रमैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा. तेव्हा आजच्या या मालिकेच्या भागामध्ये आता जानकी ही रूममध्ये येते. ऋषिकेश मोबाईलमध्ये बघत असतो. तेव्हा जानकी म्हणते की ऋषिकेश, अहो मी काय म्हणते. तेव्हा आता ऋषिकेश काही ऐकून न घेता लगेच म्हणतो, हो उद्या सकाळी मी लवकर उठेल आणि शेतावर जाईल. तेव्हा मात्र आता जानकी म्हणते की ऋषिकेश, अहो मी तुम्हाला त्याबद्दल नाही म्हणत, तर उद्या सकाळीच आपण आपल्या घरी जायला निघूयात सर्व तयारी करून. तेव्हा आता हे ऐकून लगेच ऋषिकेश उठतो आणि ऋषिकेश म्हणतो की जानकी, अगं काय म्हणतेस आणि काय गं काय म्हणालीस तू. तेव्हा आता जानकी म्हणते की अहो ऋषिकेश, मी तुम्हाला असं म्हटले, आपलं येथील काम पूर्ण झाले, त्यामुळे आता आपण घरी जायला निघूयात. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की काय जानकी, अगं काय बोलतेस. माझ्या सुद्धा मनामध्ये हे आले होते, परंतु जर मी तुला म्हटलं असतो तर तू म्हटली असते की काय ऋषिकेश, तुम्ही किती अनरोमॅन्टिक झालात, अगदी टिपिकल नवऱ्यासारखं वागतात आणि अगदी तुमच्या बायकोवर तुमचं लक्षच नाही असे तुम्हाला म्हणेल असे मला वाटले होते. जानकीला मात्र हसू येते. जानकी म्हणते की काय ऋषिकेश, अहो काय बोलतात, मी असे काही म्हणणार नाही आणि मला फक्त इतकंच वाटते की आता सध्या आपण आपल्या घरी जाऊयात. जानकीचा थोडासा चेहरा गंभीर होतो. तेव्हा ऋषिकेश लगेच ओळखतो आणि ऋषिकेश जानकीला अगदी तो सुद्धा गंभीरपणे विचारतो की जानकी, अगं काय असं अचानक हसता हसता तू अशी गंभीर का झालीस. तेव्हा मात्र आता जानकी काही उत्तर देत नाही, तर ऋषिकेश विचारतो की काय झाले जानकी, काही टेन्शन वगैरे आहेस का, गुलाबदादा काही म्हणाले का तुला. तेव्हा आता जानकी म्हणते की अहो गुलाबदादा घरी नाहीत, सारंग भाऊजींनी त्यांना रोपं आणण्यासाठी कुठेतरी बाहेर पाठवले. ऋषिकेश विचारतो की काय बोलते जानकी. तेव्हा आता लगेच जानकी म्हणते की हो, सौमित्र भाऊजी आणि माझं जेव्हा बोलणं झालं होतं तेव्हा मात्र आता ते दोघे अचानक घरी गेले आणि तेव्हा तेथे त्यांना कळले की गुलाबदादा सुद्धा घरी नाहीत म्हणून. कारण सारंग भाऊजी, ऐश्वर्या आणि आजी हे तिघे मिळून काहीतरी रील बनवण्याचा प्रयत्न करतात. नक्की त्यांचं काहीतरी यामागे कटकारस्थान असेल. अवंतिका आणि सौमित्र भाऊजी यांना संशय आला होता. त्यांनी मला जे काही तेथे घडत आहे ते सगळं सांगितले. ते रील्स वगैरे म्हणतात ना, ते काहीतरी ते बनवतात, कॅमेरा वगैरे सर्व काही तेथे होता. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो का जानकी, रील्स का. जानकी म्हणते की हो ऋषिकेश, माझा त्या ऐश्वर्यावर सुद्धा विश्वास नाही आणि ना सारंग भाऊजीवर. नक्की काहीतरी गडबड आहे असे मला वाटते. एकतर आई आणि नाना सुद्धा घरी नाहीत, त्यामुळे आपण जाऊयात असे मला वाटते. आणि तेवढ्यात आता तेथे विक्रांत भाऊजी येतात. विक्रांत भाऊजी आता ऋषिकेश आणि जानकीला म्हणतात की दादा आणि वहिनी, तुम्ही मला बोलावलंत का. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की काय मी बोलावलं. तेव्हा लगेच आता दोघेही एकमेकाकडे बघत असतात. तर ऋषिकेश पुन्हा म्हणतो की हो, अहो विक्रांतराव, मी असे म्हणत होतो की येथील आपले काम तर पूर्ण झाले, त्यामुळे उद्या सकाळी आपण मुळशीला निघूयात. त्यावर तर विक्रांत म्हणतो की अहो ऋषिकेश भाऊजी, तुम्ही असं का म्हणतात, कारण उद्या आपण मस्त आपल्या शेतावर जाऊयात. त्यावर आता जानकी म्हणते की विक्रांत भाऊजी, अहो खरंच तुमचं गाव खूप छान आहे, आम्हाला सुद्धा फिरायला आवडले असते, पण काय आहे की तेथे घरी कोणीच नाही, आई आणि नाना सुद्धा नाहीत आणि ऐश्वर्याच्या जीवावर मी असं घर नाही टाकून येऊ शकत. आणि ऐश्वर्या कशी आहे हे तर तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे ती काहीतरी नक्की प्रयत्न अगदी करू शकते, त्यामुळे मला येथे मन नाही लागत, आपण घरी जाऊयात, पुन्हा आम्ही नक्की येऊयात. तेव्हा आता विक्रांत म्हणतो की बरं ठीक आहे, पण पुढच्या वेळेस येताना मात्र आई आणि नानांना आपण नक्की घेऊन येऊयात. त्यावर आता ऋषिकेश हसून म्हणतो की हो ना, आपल्याला कार्तिकबद्दल सुद्धा आई आणि नानांना सांगायचे आहे, कारण कार्तिकबद्दल ऐकून आई आणि नानांना आनंदच होईल, त्यांना बरं वाटेल. शर्वरी आणि विक्रांत भाऊजी, तुम्हाला एक मूल मिळालं आहे, त्यात त्यांना आनंदच वाटेल. तेव्हा आता विक्रांत म्हणतो की हो ना, आणि विक्रांत आता ऋषिकेश समोर आणि जानकी समोर हात जोडून त्यांचे आभार मानतो आणि म्हणतो की हे बघा, खरंच तुम्ही इतकी काही आम्हाला मदत केली, तुमचे खरंच खूप उपकार झाले आणि तुमच्यामुळे आज आई आणि बाबा म्हणणारं आम्हाला कोणीतरी भेटले, हे सगळं काही झाले, तर त्याचे सगळे श्रेय तुम्हाला आहे. आणि परत आता हात जोडून म्हणतो की खरंच तुमचे खूप उपकार आहेत. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हे बघा विक्रांत, अहो यात उपकार कसले, बास करा आता. तेव्हा आता विक्रांतच्या डोळ्यात खरंच पाणी येत असते. एका बापाला म्हणजे बाबा म्हणणारं कोणीतरी भेटले आणि याचे सगळे श्रेय ऋषिकेश आणि जानकी यांना तो देतो. ऋषिकेश म्हणतो की हे बघा विक्रांत भाऊजी, आभार कसले मानतात. हे बघा, सकाळी आम्हाला सुद्धा लवकर उठायचं आहे, तुम्ही सुद्धा सकाळी लवकरच उठा, शेतावर जायचं आहे ना. तर विक्रांत आता हात जोडून परत नमस्कार घालत येतो असे बोलून आता झोपायला निघून जातो. त्यानंतर आता इकडे सारंग ही लताबाई आहे ना, तर तिला घेऊन रूममध्ये येतो. रूममध्ये थोडासा अंधार असतो. बॅग वगैरे सारंग आपल्या हातात घेतो
आता आतमध्ये येते आणि अहो काही इथे दिसत नाही असे म्हणते. सारंग म्हणतो की थांबा, मी तुमची सगळी राहण्याची व्यवस्था करतो. आणि तेवढ्यात मात्र आता सारंग जेव्हा लाईट लावतो तेव्हा लताबाई आता मोठ्याने ओरडते. अगदी शी असं ती म्हणते. तर लगेच सारंग म्हणतो की मस्त आहे ना. तेव्हा आता लताबाई म्हणते की अहो मस्त काय, मी येथे राहायचं का? अहो तुम्ही ही आउट हाऊसची रूम का बघितली? मला काही हॉटेलची रूम वगैरे बघायला हवी होती. मला त्यामुळे संशय येतोच. तुम्ही 4,000 रुपये अगदी म्हणजे प्रत्येक दिवसाला देणार, त्यामुळे नक्की काहीतरी घोळ आहे असं मला वाटतं. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की अहो बास बास लताबाई, फक्त 2 दिवसाचा नाही तर 4 दिवसाचा प्रश्न आहे. त्यानंतर आम्ही तुम्हाला अगदी हॉटेलमध्ये काय अगदी व्यवस्थित ठिकाणी पोहोच करू. इतक्या मोठ्या आलिशान बंगल्यामध्ये तुम्हाला एक रूम मिळेल, हो की नाही? आणि चला तुमचं खाणं पिणं जरा येऊपर्यंत आपण तुम्हाला थोडंसं काम देऊयात. तेव्हा आता लताबाई अगदी खुश होते. लताबाई म्हणते की हो द्या ना, लगेच स्क्रिप्ट द्या. काय आहे ती स्क्रिप्ट? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो स्क्रिप्ट तर मी तुम्हाला देतेच, पण त्या अगोदर थोडासा होमवर्क आपण करून घेऊयात. त्यावर तर लताबाई थोडेसे मोठ्याने ओरडते की काय म्हणतात होमवर्क? तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते की हो एका मोठ्या घरंदाज बाईचा रोल तुम्हाला आम्ही देऊयात. तेव्हा आता रणदिव्यांच्या प्रत्येक फॅमिलीतील एका माणसाचे जे काही फोटो आहेत त्या बोर्डवर तो फोटो लावला जातो आणि प्रत्येकाच्या फोटो पुढे आता जे काही नाव आहे प्रत्येकाचं लिहिलं जाते. प्रत्येकाची ओळख आता लताबाईला करून दिली जाते आणि ऐश्वर्या आता लताबाईला समजावते की हे बघा, हे चेहरे आहे तर ते नीट व्यवस्थित बघा आणि व्यवस्थित बघितल्यानंतर मात्र आता प्रत्येकाची ओळख काय आहे ती ओळख करून घ्या. घरातील प्रत्येक माणूस कोणत्या नावाने आहे याची सगळी काही व्यवस्थित तुम्ही आपल्या लक्षामध्ये ठेवा. तेव्हा आता लताबाई बारकाईने प्रत्येक फोटोकडे बघते आणि परत ती ऐश्वर्याला म्हणते की हे बघा, हे सगळे ॲक्टर आहेत का? आणि काय हो कोणती सिरियल आहे? कारण मी आत्तापर्यंत हे कोणतेही ॲक्टर नाही बघितलेले. तेव्हा आता लगेच ऐश्वर्या म्हणते की हे बघा, ही आमच्या घरातील माणसं आहेत, ही कोणतीही आता फिल्म वगैरे सिरियल्स मधील ॲक्टर नाहीत. तेव्हा आता लताबाई म्हणते की हो का, मला असे वाटते की नक्की ही घरगुती सिरियल आहे वाटतं. तेव्हा ऐश्वर्या आता लगेच ह्या लताबाईवर खूप ओरडते की गप्प बसा आणि जर तुम्ही आता पुढे काही बोललात तर मी आता नवीन जी काही आहे तर ती आणखीन एखादी लेडीज बघेल, ॲक्टर शोधेल. तुमची मला काही गरज नाही आणि जर तुम्हाला हे नको असेल तर तुम्ही नीट जे मी सांगते त्याकडे लक्ष द्या. आणि आता जे सुमित्रा रणदिवे आहे तर तिचा फोटो दाखवून ही माझी सासूबाई सुमित्रा रणदिवे म्हणून आता लताबाईची ओळख करून देते आणि त्यानंतर नानांची ओळख करून देते की हे नानासाहेब रणदिवे म्हणजे पुरुषोत्तम रणदिवे यांना 4 मुलं आहे असे करून ती प्रत्येकाची ओळख करून देते, घरातील प्रत्येक फॅमिलीची. आणि त्यानंतर ऋषिकेश आणि जानकी ह्या दोघांची ओळख करून देते. तेव्हा आता जानकीचा तो फोटो बघून आता लताबाई म्हणते की अरे वा, म्हणजे एकदम ही तर हिरोईनच दिसते. तेव्हा आता ऐश्वर्याला राग येतो आणि सारंगला सुद्धा. तर ऐश्वर्या म्हणते की हो, आणि हीच आमच्या घरातील एक मोठी विलन आहे असे सांगते. त्यावर तर लताबाई विचारते की व्हिलन? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो व्हिलन, ही व्हिलनच आहे आणि हिलाच घराच्या बाहेर काढायचे आहे. लताबाई विचारते की कसे? तर ऐश्वर्या म्हणते की हे बघा, तुम्ही हिच्या सासूबाई आहात आणि तुम्हीच आता हिला घराच्या बाहेर काढू शकता. त्यावर आता हे सगळं ऐकून ज्या लताबाई आहेत तर त्या म्हणतात की अहो पण तुमची ही सासू तर ही आहे ही सुमित्रा रणदिवे, तरी सुद्धा तुम्ही पार्वती रणदिवे असं का म्हणतात? तेव्हा आता लगेच सारंग म्हणतो की हो सुमित्रा, ह्या सुमित्रा आहेत. तर लताबाई म्हणते की सुमित्रा आणि सुमित्राचा मुलगा हा ऋषिकेश आहे ना? त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की नाही, ऋषिकेश हा नानासाहेब रणदिवे म्हणजे पुरुषोत्तम रणदिवे यांचा मुलगा आहे आणि पार्वती रणदिवे यांचा, तो सुमित्रा रणदिवेंचा मुलगा नाही. पार्वती पुरुषोत्तम रणदिवे ही ऋषिकेशची आई आहे आणि आम्ही तुम्हाला जो काही रोल दिलेला आहे तर तो रोल कोणता की तुम्हाला मात्र पार्वती रणदिवे या जी काही आहे तर तिचा रोल बनून या घरामध्ये यायचा आहे. कळले ना तुम्हाला? त्यामुळे मी तुम्हाला आता जे काही सांगते ते नीट ऐकून घ्या. त्यानंतर आता इकडे जानकीला मात्र जे काही ज्योतिनीने सांगितलेले असते की आता जी हरवलेली व्यक्ती आहे तर ती परत येणार आहे आणि या संकटातून सामना करण्यासाठी देवी आई तुमची मदत करणार आहे, हे सगळं काही आता जानकीला झोपेमध्ये आठवत असतं. तिला ती स्वप्नात दिसते आणि आता जानकी खूप घाबरते आणि आई म्हणून ती आता जोरात हाक मारत उठते. तेव्हा आता जानकीला पूर्णपणे घाम फुटलेला असतो आणि तेवढ्यात आता ऋषिकेश सुद्धा उठतो आणि जानकीला तो सावरतो. तो जानकीला विचारतो की अगं जानकी काय झाले, काही वाईट स्वप्न वगैरे बघितलेस का तू? तेव्हा आता जानकी म्हणते की अहो मला असं अर्थ न लागणारं स्वप्न पडलं. तेव्हा ऋषिकेश विचारतो की म्हणजे काय? तर लगेच जानकी सांगायला सुरुवात करते
ती बाई म्हणजे आई येणार आहेत, आपल्या घरी परत आई येणार आहेत हे मला स्वप्नामध्ये दिसले. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी तू बघितलंस का, तुला स्वप्नात सुद्धा तेच दिसते, त्यामुळे आता किती काही झाले तरी सुद्धा याचा अर्थ मी शोधून काढणारच आहे. अगं आई परत येणार आहे याचा अर्थच मला कळत नाही. अगं माझं खरंच विश्वास नाही, माझी आई जिवंत सुद्धा नसेल. मग माझी आई जिवंत नसेल तर ती परत काय येईल, असं नेमकं काय हे घडत आहे खरंच याचा अर्थ मला सुद्धा नाही उलगडत जानकी. त्यावर आता जानकी म्हणते की हो ना ऋषिकेश, मला सुद्धा काही कळत नाही. आणि आपणहून अर्थ शोधत नसतात, ध्यानीमनी नसताना अचानक ते समोर येतात. आणि जर याचा काही अर्थ असेल तर तो आपोआप समोर येईलच. आणि बरं चला ऋषिकेश आता झोपूयात, उद्या आपल्याला निघायचं आहे. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या, सारंग आणि आजी या तिघांनी मात्र लताबाईला जे जेवण दिलेले असते, लताबाई आता सगळ्या जेवणावर ताव मारते. अगदी जे काही ते इतकं जेवण दिलेलं आहे तर तितकी पोटभर जेवते. सारंग आणि आजी आणि ऐश्वर्या हे लताबाईकडे बघूनच असतात, इतकी ती पोटभर जेवत असते. तेव्हा आता लताबाई हात वगैरे धुवायला आणि पाणी प्यायला जाते. आजी म्हणते की बघितलंस का कशी गुबुगुबू खात होती, तुला मला सारंगला विचारलं का तिने काही खा म्हणून, अगदी सगळं काही तिने सुपडा साफ करून टाकला, आपल्याला थोडंसं सुद्धा खायला दिले नाही. तेव्हा आता लगेच ऐश्वर्या म्हणते की अहो जरा हळूच बोला, तिने जर ऐकले तर मग काय होईल, जरा तुम्ही महत्त्वाच्या गोष्टीकडे फोकस देत चला, काही असं म्हणू नका. आणि हे बघा आहो जरा लक्ष द्या बारीक सारीक गोष्टींकडे, कारण ती पार्वती परत येणार आहे, तिचे काय खुणाखाना असतील, काय हावभाव असतील हे काही शोधायला नको का. त्या लताबाईच्या खाण्याकडे जे काही आहे तर ते काढू नका, अजून काय काय करता येईल याकडे लक्ष द्या आणि उगाच त्या लताबाईला अगदी टोमणे मारू नका. त्यानंतर आता इकडे सुमित्रा आणि नाना हे घरी येतात. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की बरं झालं आपण सगळे एकत्र आलोत, नाहीतर ओवीने अगदी भंडावून सोडलं असतं की आई आणि बाबा कुठे आहेत. तेव्हा आता जानकी म्हणते की अहो वर जाऊन बघा तुम्ही खोलीमध्ये, अगदी ती AC मध्ये त्या गार हवेत अगदी चीड अशी झोपलेली आहे. आता सर्वजण एकत्रच घरी आलेले असतात. तेव्हा आता जानकी, नाना आणि सुमित्रा यांच्या ओवीविषयीच्या गप्पा सुरू असतात. नाना म्हणतात की जानकी अगं ती खेळून खेळून दमली असेल आणि तिच्याबरोबर आजीने सुद्धा पाण्यामध्ये खूप अशा उड्या मारल्यात बरं का. तेव्हा आता जानकी म्हणते की अहो काय सांगतात. तेव्हा नाना म्हणतात की हो अलिबागला गेल्यानंतर खरंच खूप बरं वाटलं. तेव्हा आता लगेच जानकीने ह्या कार्तिकबद्दल सगळं काही सुमित्रा यांना सांगितलेले असते. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हो ना खरंच मला तर खूप बरं वाटलं आपल्या शरूला बाळ मिळालं तर. तेव्हा आता नाना म्हणतात की हो ना कार्तिक काय नाव आहे ना त्याचं. तेव्हा आता लगेच जानकी म्हणते की हो. तेव्हा आता जानकी सांगायला सुरुवात करते की आई आणि नाना अहो तो कार्तिक इतका गोड आहे आणि खरंच इतका म्हणजे गोड आहे, काय सांगू मी त्याबद्दल तुम्हाला. जितक्या तो हट्टीपणा करतो, जितक्या खोड्या करतो, पण तितकाच तो समजूतदार सुद्धा आहे. त्याला आणि शर्वरी वंशला जेव्हा मी एकत्र बघितलं तेव्हा मला खरंच त्यांच्याकडे बघून असे वाटले होते की खरंच कुठली तरी लीला आहे. बघा ना कार्तिकला त्याचे आई वडील नव्हते आणि शर्वरी वंशला सुद्धा त्यांचं एक मूलबाळ नव्हतं. त्यामुळे खरंच आता सगळ्यांना सगळं काही मिळाले आणि ते खरंच एका चमत्कारापेक्षा जरा कमीच वाटते. खरंच एक मोठा चमत्कार असा वाटतो. सगळी काही देवी आईचीच कृपा असेल. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हो ना अगं देवी आईची कृपा तर आहे, परंतु याचं सगळं श्रेय जानकी तुला जाते. अगं तू सारखं सगळं काही मालतीताईंना समजावून सांगितले म्हणून त्या अगदी दत्तक घेण्यासाठी तयार झाल्यात. तेव्हा आता नाना सुद्धा जानकीचं कौतुक करतात, तिचे आभार मानतात की अगं जानकी तुझ्यामुळे आज शर्वरीचा संसार हा मार्गी लागला, त्यांना कार्तिक सारखा एक असा गोंडस मुलगा मिळाला आणि आई बाबा आणि म्हणणारं कोणीतरी त्यांना मिळाले. खरंच याचं सगळं श्रेय तुला जाते आणि आता यापुढे त्यांच्या सगळ्या काही अडचणी सुटतील. आणि हे बघ यासाठी जानकी तुला माझ्याकडून 100 पैकी अगदी 100 मार्क आहेत बरं का. तेव्हा आता नानांचं आणि आईंचं बोलणं ऐकून जानकीला खूप आनंद होतो. जानकी म्हणते की हो ना खरंच की काय हो नाना. तेव्हा आता लगेच नाना म्हणतात की हो ना जानकी मला खरंच तुझा अभिमान वाटतो की तू खरंच रणदिव्यांची सून आहेत, म्हणजे नानासाहेब रणदिवे यांची थोरली सून. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की वा 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 फक्त पुरुषोत्तम रणदिवेंची का, सुमित्रा पुरुषोत्तम रणदिवे यांची सुद्धा सून आहे बरं का, आणि बरोबर आहे ना जानकी. तेव्हा आता जानकी म्हणते की नाही फक्त सून नाही तर लेक सुद्धा आहे. त्यावर आता सुमित्रा म्हणते की हो खरंच तू खूप गुणाची सुद्धा
आहेस अगं जानकी, तुझ्यामध्ये अगदी अवगुण अगदी शोधून सुद्धा सापडणार नाही. तेव्हा आता लगेच नाना हे ऐश्वर्याला टोमणा मारतात आणि म्हणतात की जी दुसरी सून आहे ना, गुण मात्र शोधून सापडणार नाहीत. तेव्हा आता सुमित्राला राग येतो. सुमित्रा म्हणते की अहो आपल्या म्हणजे तिघांच्या गप्पा इतक्या छान रंगल्यात, कशाला त्या ऐश्वर्याची तुम्ही आठवण काढली बरं. आणि सुमित्राला तर ऐश्वर्याची आठवण झाल्यानंतर सुमित्रा विचारते की जानकी अगं आहे कुठे ती ऐश्वर्या. तेव्हा आता जानकी म्हणते की आई अहो मी सुद्धा सकाळपासून तिला कुठेही बघितलेलं नाही आणि सारंग भाऊजी सुद्धा नाहीत. आणि आता तेवढ्यात गुलाबदादा धावतच येतात आई साहेब करत. तेव्हा आता जानकी म्हणते की काय गुलाबदादा. तेव्हा गुलाबदादा म्हणतात की हो तुम्ही बोलावलं होतं ना. नाना विचारतात की काय रे गुलाब तू कुठे गेला होतास. तेव्हा आता गुलाब सांगतो की हे बघा अहो मी बाहेर होतो, ऋषिकेश दादांसोबत बाहेर जी रोपटं आणलेली आहेत तर ते फुलझाडांची रोपटं मी लावत होतो. तेव्हा आता जानकी विचारते की अहो गुलाबदादा काल तुम्ही कुठे होतात. तेव्हा आता गुलाबदादा सांगतात की काल मी पुण्याला गेलो होतो ते नानासाहेबांचं काम करण्यासाठी. तेव्हा आता नाना म्हणतात की काय काय बोलतो गुलाब तू, माझं काम करण्यासाठी आणि कोणतं काम, मी कधी तुला ते काम सांगितलं होतं. तेव्हा आता गुलाबदादा म्हणतात की अहो नानासाहेब तुम्ही असं का करतात. अहो सारंग दादांनी मला सांगितले होते की गुलाबला पाठव, म्हणजे नाना तुम्ही सांगितलं सारंगला मला ती रोप आणण्यासाठी आणि रोपं तुम्हीच आणण्यासाठी सांगितले होते ना. तेव्हा मात्र आता सगळ्यांना एक प्रकारचा धक्का बसतो, कारण नानांनी कधीही रोप आणण्यासाठी गुलाबला सांगितलेलेच नसतात. नाना म्हणतात मी कधी तुला रोप आणण्यासाठी सांगितले होते गुलाब, अरे मी नव्हतं सांगितले. तेव्हा आता जानकीला जो संशय असतो तर तो लक्की आता जानकीच्या लक्षात येते. जानकी म्हणते की हे सगळं काही त्या ऐश्वर्याचंच काम असणार, तिनेच सर्व केले असेल. नानांनी काही गुलाबला काम सांगितले नव्हते तरी सुद्धा तिने गुलाबदादांना नानांचे नाव सांगितले आणि त्यांना रोप आणण्यासाठी बाहेर पाठवले. आणि शेवटी नानांनी सांगितले म्हणून गुलाबदादांनी त्यांचं काम ऐकण्यासाठी ते नक्की गेले असतील. खरंच मला वाटतं की नक्की यामागे ऐश्वर्याचं काहीतरी हे प्लॅन असेल आणि मला नक्की काहीतरी गडबड वाटते. तर सुमित्रा म्हणते की अगं बाई म्हणजे नेमकी काय झालं जानकी. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा आई आणि नाना, सौमित्र भाऊजी आणि अवंतिका जेव्हा अचानक घरी आलेत मध्ये त्यांनी एक कॅमेरा बघितला होता. तेव्हा त्या दोघांनी त्यांना विचारले की तुम्ही हे सर्व काय करतात. तेव्हा ऐश्वर्याने सांगितले की आजी सारंग भाऊजी आम्ही सगळेजण एक रील्स बनवतोय. त्यावर तर नाना विचारतात की रील तर त्याची काय भानगड आहे बरं. तेव्हा आता गुलाबदादा म्हणतात की नाना अहो भानगड नाही, मोठी जरा भानगड दिसते. बऱ्याच लोकांना त्यांचा नाद लागलेला आहे, कारण आमची सगुना आहे ना ती सुद्धा दिवसभर असे काही ना काही रील्स बनवत असते, काहीतरी असे स्वतःचे व्हिडिओ बनवते, त्यात गाणं टाकते आणि ते सोशल मीडियावर अपलोड करून टाकते, दिवसभर चालू असते. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की काय अरे गुलाब हे असं केल्याने काही पैसे वगैरे मिळतात का. तेव्हा आता गुलाब म्हणतो की छे पैसे वगैरे काही मिळत नसतात, उलट तो म्हणजे नेट पॅक असतो ना तो मारण्यासाठी पैसे लागतात, तो तर चार्ज वेगळाच असतो आणि आणखीन जो काही मोबाईलचा चार्ज असतो तो सुद्धा वेगळाच असतो. तेव्हा आता नाना म्हणतात की म्हणजे असे की हे रील्स आहे तर ते मोबाईलवर शूट होतं तर, परंतु यांनी कॅमेरा का लावला असेल बरं. त्यावर आता जानकी म्हणते की अहो नाना तुम्ही तर एकदम बरोबर बोललात, हा विचार तर माझ्या सुद्धा डोक्यामध्ये नाही आला. खरंच यांचं काय चाललं ते खरंच काही कळेनासे झालेले आहे. आणि तेवढ्यात ऋषिकेश सुद्धा येतो. ऋषिकेश म्हणतो की हो ना जानकी मला सुद्धा नाही कळत. तेव्हा मात्र आता सगळ्यांना एक संशय आलेला असतो, एक गोष्ट मला कळत नाही. आणि ऋषिकेश आता हिरव्या बांगड्या आपल्या हातामध्ये घेऊन येतो आणि ह्या बांगड्या कुणाच्या आहेत असं विचारतो. नक्की हे सर्व काय सुरू आहे. तेव्हा आता सर्वजण अगदी धक्क्यानेच त्या बांगड्याकडे बघत असतात. ऋषिकेश जानकीला विचारतो की जानकी अगं ह्या बांगड्या तुझ्या आहेत का. तेव्हा आता जानकी म्हणते की ऋषिकेश अहो तुम्ही काय बोलतात. आणि हे बघा तिथे जे काही प्लेन बांगड्या असतात तर त्या हातातील बांगड्या वगैरे दाखवते. ऋषिकेश अहो मी अशा बांगड्या घालतेत आणि ह्या बांगड्या माझ्या नाहीत. आणि जानकी आता बारकाईने त्या बांगड्याकडे बघते आणि विचार करून सांगते की हे बघा ऋषिकेश मला ह्या आईंच्या सुद्धा बांगड्या नाही वाटत. आणि काय हो आई. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की जानकी अगं माझ्या सुद्धा त्या बांगड्या नाहीत आणि तुला तर माहितीच आहे मी सुद्धा अशा पद्धतीच्या बांगड्या नाही घालत. आणि अगं मीच काय आपल्याकडे ऐश्वर्या आई कुणीच या बांगड्या घालत नाहीत. तेव्हा जानकी म्हणते की हो. तर ऋषिकेश म्हणतो की बरं ठीक आहे ह्या बांगड्या जर कुणाच्या नसतील तर त्या बांगड्या मी टाकून देतो. तेव्हा आता नाना म्हणतात की अरे थांब बरं मला बघू एकदा त्या बांगड्या का. म्हणून नाना आपल्या हातात त्या बांगड्या घेतात. नाना त्या बांगड्याकडे बघतात आणि ऋषिकेशला विचारतात की ऋषिकेश अरे या बांगड्या तुला कुठे सापडल्यात. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की बाहेर कुंड्यामध्ये. आणि नाना म्हणतात की हे बघ ऋषिकेश आपल्या घरामध्ये फक्त ह्या बांगड्या एकच व्यक्ती घालायची,
की तुझी आई ती पार्वतीच ह्या बांगड्या घालायची फक्त. आता नानांनी हे सांगितल्यानंतर सर्वांना आणखीनच धक्का बसतो आणि जानकीला आता जो संशय असतो तर तो तिचा अगदी तिच्या समोर खरा ठरत असतो. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की काय बोलतात नाना, पार्वती आई ह्या बांगड्या घालायची का? नाना म्हणतात की हो, तुझी आईच म्हणजे पार्वती ह्याच अशा पद्धतीच्या बांगड्या घालायची. तेव्हा आता ऋषिकेश विचारतो की मग ह्या बांगड्या बाहेर कोणी ठेवल्या असतील. तेव्हा आता सर्वांना संशय तर येतोच. तर जानकी गुलाबदादांना विचारते की गुलाबदादा, या गेटमध्ये कोणी आले होते का? तेव्हा आता गुलाबदादा म्हणतात की नाही हो जानकी वहिनी, सकाळपासून तर मी बाहेरच होतो, मला कोणी काही तेथे ठेवताना तर दिसले तर नाहीच. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की मग ह्या बांगड्या तेथे कोणीही ठेवल्या नाही तर त्या बांगड्या अचानक तेथे अंगणात कशा आल्यात? तेव्हा आता सर्वांना एक प्रकारचं खूप टेन्शन येते. मित्र म्हणते की हो तेच तर ना, कारण पार्वती आईंना जाऊन इतके दिवस झालेत, मग आपल्या अंगणामध्ये ह्या बांगड्या अचानक कोणी आणून ठेवल्या बरं? तेव्हा आता ऋषिकेशला मात्र जे काही जोगतिनीने सांगितलेले आहे तर ते पुन्हा आठवते की हरवलेली व्यक्ती परत येईल आणि येणारा संकेत नाकारू नका, भूतकाळ नाकारू नका. हे सगळं काही आठवल्यानंतर ऋषिकेश म्हणतो की जे गमावलेलं आहे ते परत हातात येईल. तेव्हा आता ऋषिकेशच्या तोंडातून हे शब्द ऐकताच नाना विचारतात की ऋषिकेश, अरे हे तू काय बोलतोस, काय बडबडतो तू हे सर्व? तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की नाना मला एक सांगा बरं, पार्वती आईंच्या श्राद्धाची तिथी काय आहे? तेव्हा आता नाना म्हणतात की ऋषिकेश, अरे तू असं काय करतो, उद्याच आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की कदाचित आशीर्वाद म्हणून आईंनी आपल्याला ह्या बांगड्या दिल्या असेल. ऋषिकेशचे डोळे आता आईसाठी भरून येतात, म्हणून तर गमावलेलं पुन्हा आपल्या हातामध्ये आले. तेव्हा आता जानकी या सगळ्याचा विचार करते की पार्वती आईंच्या बांगड्या आपल्या दारात का सापडल्या असतील, ते पण पार्वती आईंच्या तिथीच्या अगोदरच का? ऋषिकेशला त्यांच्या आईचा आशीर्वाद तर वाटत असेल, परंतु नक्की मला यामध्ये काहीतरी गडबड वाटते. तेव्हा आता जानकीला पूर्णपणे संशय आलेला असतो. तर जानकी आता विचारात पडते आणि मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता ही जी काही पार्वती बनवण्यासाठी लताबाई कारखान्यात जी घरी आणून ठेवलेली असते तर ती आता सारंग आणि ऐश्वर्या या दोघांना म्हणत असते की मला माहिती आहे शूटिंग नाही तर हे सगळं जे काही आहे ना, हे सगळं काही तुम्ही मला खऱ्या आयुष्यामध्ये करायला लावतात, त्यामुळे जे काही आहे ते सगळं काही मला मुकाट्याने सांगा. तेव्हा आता सारंग तर बिचारा खूप घाबरतो, परंतु आता ऐश्वर्या बरोबर तिला वठणीवर आणते. त्यानंतर आता जानकी जे काही आता हे सगळं घडलेलं आहे तर ते नानांबरोबर बोलण्यासाठी येते. नानांना म्हणते की नाना हे बघा, उद्या ऋषिकेशच्या पार्वती आईचं श्राद्ध आहे, आजच त्या बांगड्या आपल्या आवारात मिळाल्या. तेव्हा आता नाना म्हणतात की अगं कदाचित हा सगळा योगायोग असेल असं जानकी तू समज. तेव्हा आता जानकी म्हणते की नाही नाना, अहो हा फक्त योगायोग नाही तर माझं मन मला सांगते, मला असे वाटतं की आपल्या घरावर काही नवीन संकट येण्याची चाहूल तरी आपल्याला नसेल ना. तेव्हा मात्र आता जे श्राद्ध आहे तर ते श्राद्ध तिथीप्रमाणे घालण्यासाठी सर्वजण आता नदी तीरावर आलेले असतात आणि ऋषिकेश, जानकी, सुमित्रा हे सगळेजण पूजा करत असतात. आणि तेवढ्यात ऋषिकेशला पाण्यामध्ये कोणीतरी दिसते आणि त्याच वेळेस ऋषिकेश पाण्यामध्ये आता उडी खातो आणि त्या बाईला वाचवण्यासाठी जातो. तेव्हा आता जानकी ही ऋषिकेश म्हणून ओरडते. सर्वांना एक प्रकारचा खूप मोठा धक्का बसतो. ऋषिकेश कुणाला वाचवायला गेला असेल. तेव्हा आता जे काही ऐश्वर्याच्या प्लॅन प्रमाणे आता ही जी बाई असते लताबाई तर ती पाण्यात पडलेली असते. ऋषिकेश मात्र तिला आता वाचवतो आणि तिला घरी घेऊन येतो. तेव्हा आता नाना विचारतात काय हो, कोण आहात तुम्ही, तुमचं नाव काय? तेव्हा आता ही लताबाई आहे तर ती अगदी ॲक्टिंग बरोबर पार्वतीची करत असते आणि आता सगळ्यांसमोर ती नानांना म्हणते की अहो मी तुमची बायको पार्वती. आता पार्वती म्हटल्यानंतर आता सर्वांना एक प्रकार धक्का बसतो. आता सुमित्राच्या हातामध्ये जो पाण्याचा तांब्या आहे तर तो पाण्याचा तांब्या तेथे खालीच पडतो आणि मात्र ऋषिकेश म्हणतो की आई. तेव्हा आता जे काही ह्या ऐश्वर्याने कट कारस्थान केलेले आहे तर त्या कारस्थानानुसार शेवटी ऋषिकेशची आई म्हणजे ती लताबाई त्यांनी घरी आणलेली असते. आता पुढे काय काय होतं आणि काय काय नाही हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.